सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विविध धक्कादायक बातम्या पाहत असतो। यातील काही बातम्या अशा असतात की ज्यावरती आपला विश्वास बसत नाही किंवा त्या घटना अशा असतात की ज्यावरती विश्वास ठेवणं आपल्यासाठी कठीण होऊन जातं। आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जी पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल। आता असं काय घडलंय ते देखील आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मृत्यू आणि जीवन यांच्यातील सीमारेषा कधी कधी इतकी धसूर होते की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण होऊन जातं। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात असाच एक विचित्र आणि तितकाच हृदयस्पर्शी प्रसंग घडलाय, ज्यामुळे संपूर्ण गाव क्षणात शोकातून आनंदात न्हावू लागलंय। ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होते तेच 65 वर्षीय आजोबा जिवंत परतल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। गेले काही दिवस पाळधी गावातील 65 वर्षीय रघुनाथ खैरनार हे बेपत्ता होते। कुटुंबीय आणि गावकरी त्यांच्या शोधात होते। अशातच रेल्वे रुळावर एक अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। शरीरदृष्टी, अंगातील कपडे, पायातील चप्पल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंगावरील गोंदवलेले खुणा या रघुनाथ खैरनार यांच्याशी इतक्या मिळत्या जुळत्या होत्या की कुटुंबियांनी तो मृतदेह रघुनाथ खैरनार यांचाच असल्याचा समज करून घेतला। त्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला आणि गावात शोककळा पसरली। मन हेलावून टाकणाऱ्या या प्रकारानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात आलं। मृतदेह घरी आणण्यात आला। त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी मोठ्या लगबगीनं सुरू झाली। दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना आता फक्त अखेरचा निरोप देण्याची औपचारिकता बाकी होती। अंत्यसंस्काराची वेळ जवळ येत होती, चिता रचली जात होती, मंत्रोच्चाराने वातावरण गंभीर झालं होतं। त्याचवेळी अचानक एक धक्कादायक दृश्य समोर आलं। दारातून रघुनाथ खैरनार स्वतःच्या पायांनी चालत घरात येत असल्याचं पाहून कुटुंबातील सदस्यांना आणि उपस्थित गावकऱ्यांना मोठा धक्का बसला। क्षणभर कुणालाच काही कळेना। डोळ्यासमोर आपल्या आजोबांचा मृतदेह, समजून ठेवलेले पार्थिव आणि त्या क्षणी जिवंत सुखरूप परतलेले आजोबा, हे नेमकं काय घडतंय याचा विचार करत सर्वजण अवाक झाले। मृत्यूच्या दारातून परतलेल्या रघुनाथ खैरनार यांना पाहताच काही क्षणापूर्वी शोकसागरात बुडालेले कुटुंब आनंदानं गहिवरले। डोळ्यातील अश्रू अचानक आनंद अश्रूत बदलले। पाळधी गावातही या अनपेक्षित पुनरागमनाने हादरून गेले। जे मृत झाले म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले होते तेच प्रत्यक्षात परतल्यानं कुटुंबियांबरोबरच ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय। गोंधळातून सुटका झाल्यानंतर कुटुंबियांनी रघुनाथ खैरनार यांचे मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात घरी औक्षण करून स्वागत केलं। आम्हाला वाटलं होतं की तुम्ही गेलात, पण देव तारी त्याला कोण मारी, अशा भावना त्यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरती दिसत होत्या। आता रेल्वे रुळावर सापडलेला तो मृतदेह नेमका कुणाचा होता आणि रघुनाथ खैरनार एवढे दिवस कुठं होते असा प्रश्न उपस्थित होतोय। ते 2 दिवस झाले सुरतला गेलेले होते। मग तिकडनं आल्यावर असं झालं, मग आम्ही बघायला गेलो तिकडे, तर त्यांना म्हणजे त्यांचा सारखा चेहरा असल्यावर आम्हाला असं वाटलं की तेच आहेत बुवा, कारण की त्यांचे येण्याचा घात पण तोच झाला आणि त्या माणसाचा पण तेच झाला, म्हणून आम्ही कन्फर्म झाले की त्यांचा चेहरा एक त्यांच्यासारखाच होता। म्हणून ते त्या गेटवाल्यांनी फोन लावला होता ना की बा तुमचा माणूस कुठे गेला आहे का गावाला, कारण की ते सांगत होते तिथं जात होते, तर म्हणून मग आम्ही तिथं बघायला गेले आमचे घरचे लोक, तर चेहऱ्यावरूनच कन्फर्म झालं की तेच आहेत बुवा। एक्सपायर झाले असं की बा ते आता सुरतहून आले तिकडनं, मग ती जी गाडी होती त्याच्यावर बा आम्हाला तिकडनं फोन आला की माझे अण्णा तिकडं आले का। मग आम्ही म्हटलं की घरी तर काही आलेले नाही। मग सकाळी आम्हाला असं डायरेक्ट त्यांचा मृतदेह दिसला। मग आम्हाला फोन आला की बा तुमचा तो घरचा माणूस आहे का घरी, म्हटलं नाही। मग तुम्ही तिथून आला ना रेल्वेमधून, हां रेल्वे गेटवरून फोन आला, कारण की माझे नंदू तिथंच राहतात ना, तर त्यांना आला तो फोन। मग ते गेले तिथं बघायला, मग ते गेले तर त्यांना ते चेहरा बघूनच असं वाटलं की तेच आहेत बुवा म्हणून असं। कपडे सारखे हा कपडे बी सारखेच होते आणि जे गोंदलेलं होतं ते पण सारखंच होतं, चप्पल पण सारखी, म्हणजे सर्व सारखंच होतं, चेहरा पण सारखाच होता। चिंता लागत नाही, काय लागत नाही। तुम्हाला वाटतं त्यांना चिंता आहे पण तुमची काही चिंता नाही, नाही काही चिंता नाही। आता परत आल्यानंतर काय म्हणणं आहे घरच्यांचं तुमच्या? घरी राहतो आरामशी, घरी राहतो आरामशी, घरी राहतो, कामच नाही आपल्याला। बरं काम आहे अहमदाबाद का गेलो होते आणि फिरा
नाही हा नाही सगळं गाव गोळा झालं होतं इथे माझ्या जमा झाले कांचीपूरचे हा जमा झाले वाटते काय नाव आहे बाबा आपलं रघुनाथ करणार आता तुमची प्रतिक्रिया काय बाबा हे सगळ्या लोकांचं मरायची आता मरायची हा मरायची तिथं तर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती तुमची. अचानक धक्का दिला तुम्ही. अचानक माझं मला बाहेर तुम्हाला बोलवलं तू कोणी काय आले तुम्ही अचानक आला मी. किती दिवस नव्हते तुम्ही घरी 3 दिवस. सांगून जायला पाहिजे ना बाबा का नाही काय संबंध नाही सांगायचा काय संबंध नाही नाही